ठीक आहे अजिंक्यचा बॉल द्या जो बॉल द्या अजिंक्यला मॅन ऑफ द मॅच प्रशांत वाडकर असेल ना प्रशांत वाडकर बोलू का मागील सामन्याचा हिरो E4 संघाचा प्रशांत वाडकर अप्रतिम अष्टपैलू खेळाडू कामगिरी केली प्रशांत वाडकरला विनंती असेल आपण सामनावीर मॅन ऑफ द मॅच चा पार्ट घेण्यासाठी यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रशांत वाडकर ज्याने खूप सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी केली गोलंदाजी करताना रोखला L4 संघाला चांगला विजय L4 संघाच्या वडनाला E4 संघाने असा विजय शिल्पकार प्रशांत वाडकर याला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे मॅन ऑफ द मॅच चा पार्ट घेण्यासाठी नाव काय नाव नाव सांग ना कोण आहे सेजू सर कोणते मॅन ऑफ द मॅच द्या काय काय चालू थांबव पहिले थांबव काय काय नीचा नायक नरजो नीचा नायक नरजो काय झालं 12 खेळाडूच ना काय हट्ट बोकरायचे आम्ही अजिंक्य 12 प्लेयर नक्कीच मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत वाडकर याला देखील इथे गौरवण्यात येते सेजू सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सेजू सर आयोजकांच्या वतीने सेजू सर नक्कीच यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येते प्रशांत वाडकर ज्याने प्रथम कामगिरी केली आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी केली त्यांना देखील मॅन ऑफ द मॅच हंस धोनी प्रीमियर लीग 2025 मॅन ऑफ द मॅच सुरेख फटका पाहायला मिळतो काय सुरेख फटका सुंदर फटका रचला गेला फलंदाज एबीसीच्या माध्यमातून येतो दणदणीत चौकार अजिंक्य तुमच्या टीमचा 12वा प्लेयर मॅच चालू करू नका थांबा चला E3 आपला पण 12 खेळ पाठवून आणि 3 मात्र आलत का बॅट्समॅन नेम विजय धन्यवाद विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या कारण खूप चांगली स्पर्धा सोसायटी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय हंस धोनी प्रीमियर लीग यांच्या वतीने आयोजित केली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते फलंदाज विजय चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी पण गोलंदाज पाहायला गेलं तर नक्कीच नितीन म्हात्रे निर्धाव चेंडूची फेक करतोय धावफलक मात्र स्थिरावतोय धावफलकात धावसंख्या ती एक बिनगडी बिनगडीबाद 6च्या घरामध्ये कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज नितीन ऑन ट्रॅक फलंदाज विजय याच्या आता मात्र चेंडू सरळ खेळून चेंडू सुरेख तेंडुलकरला एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि चेंडू जाते सीमारेषे बाहेर चौकार या चौकार धावफलक 2 अंकामध्ये जातो धावफलकात धावसंख्या ती बिनगडीबाद 10च्या घरात नक्कीच 4 चेंडूचा खेळ संपलाय धावफलकात धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते बिनगडीबाद चांगले सुरेख फलंदाजी करतोय स्वतःने एकट्याने विजयने 4 चेंडू सामना केलाय आणि धावफलकात 10 धावसंख्या पाहायला मिळते चांगली कामगिरी पाहायला मिळते फलंदाज विजयाच्या मार्फत नॉन स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय काउंटर टेनिस क्रिकेटचा भाऊबडी अजिंक्य खटका आपल्याला पाहायला दिवस मारण्याचा प्रयत्न मात्र सफल ठरतोय आणि अवंत स्वरूपाची 1 धाव मात्र मिळते संघाला या अवंत धावेने धावफलक 1 ने उधारते धावफलकात धावसंख्या ती बिनगडीबाद 2 अंकात 11च्या घरामध्ये चांगली कामगिरी चांगली सुरेख कामगिरी करते फलंदाज विजय आपल्या संघासाठी कुठेतरी नक्कीच कमबॅक करावं लागेल गोलंदाज नितीन म्हात्रे स्वतः संघाचा संघ आहे का
चांगला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अंगावर जातो चेंडू, निर्धाव चेंडूची फेक. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकात धावसंख्या 11 धावा. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकात धावसंख्या येते 15 धावा. कुठेतरी महागड षटक पाहायला मिळालं. पहिला गोलंदाज म्हणल्यावर रोशन आपण पाहायला गेलं. स्ट्राईक पडतो फलंदाज अजिंक्य खटकाळे. आदित्यप्रिया लालशी संघाचा कळंबोली टेनिस क्रिकेटचा बाहुबली, उत्तम टायरचा ब्रँड अँबॅसेडर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. अजिंक्य गोलंदाज म्हणल्यावर गोलंदाज रोशन, सामना करला फलंदाज अजिंक्यसाठी. नक्कीच आता मात्र पहिला चेंडू कटून काढला. बराचसा प्रहार पाहायला मिळतो. आला चौकार ठोकला अजिंक्यने. चौकार धावफलक मात्र 4 ने उधारतोय. धावसंख्या येते 19 धावफलकावर धावसंख्येत 19 धावा. सुरेख कामगिरी करतोय अजिंक्य आणि विजय. आपल्या संघासाठी विजय मिळवून देणारी कामगिरी करतात दोन्ही फलंदाज. अजिंक्य पद आणण्यासाठी हा चाललेला संघर्ष पाहायला मिळतोय. अजिंक्य आणि विजयाच्या मार्फत कुठेतरी ही त्रिसंघाला देखील आपलं नाव रोशन करायची संधी. असे तिन्ही खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. अजिंक्य, विजय आणि रोशन. गोलंदाज कोर्टातील फुटचा चेंडू, ऑन ट्रॅक फलंदाज अजिंक्य. ना आता मात्र स्लोवर चेंडू आमंत्रण होतं, स्वीकारलाय. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. हंसाने प्रीमियर लीग चौकार. या चौकाने धावफलक मात्र 4 ने उधारतोय. धावफलकात धावसंख्येत बिनगडी बाद 23 धावा. गोलंदाज रोशनवर मात्र हल्ला चढवला गेला फलंदाज अजिंक्य. हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक अजिंक्य पूर्ण करेल का? षटकारांची हॅट्रिक पाहिली. चौकारांची हॅट्रिक अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? आणि पंचमाचा तटस्थ निर्धाव चेंडूची फेक. चांगले कमबॅक पाहायला मिळतं. रोशन गोलंदाज कोट्यातील फुटबॉल चेंडू गोलंदाज रोशन ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य पाहायला मिळतोय. हिंदोनी प्रीमियर लीग परवा दुसऱ्या दैदेवी स्पर्धेचं आयोजन केले गेलं आयोजकांच्या माध्यमातून. खूप साऱ्या आता मात्र चेंडू आला फेकून दिलाय. जबरदस्त प्रहार. अजिंक्य खटकाळ मात्र वारंवार चांगली फलंदाजी करतो. तडाखेबंद पारे आपल्या संघासाठी खेळतोय. मायडीट षटकार. या षटकाने धावफलक मात्र 6 ने उधारतोय. धावसंख्येत बिनगडी बाद 29 धावा. धावफलकावर धावसंख्येत 29 बिनगडी बाद
खूप सुरेख फलंदाजी करतो आपल्या संघासाठी नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला मिळाला की चांगला चेंडू होता मात्र सन्मान दिलाय. एक धाव मात्र पूर्ण केली. एका धावेने धावफलक एकने हलता राहतोय. धावफलकात धावसंख्या ती बिनगडी बाद 30 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज रोशन ऑन स्ट्राइकर फलंदाज विजय यांच्यासाठी. आता मात्र चेंडू खेळून काढला. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. पुन्हा एक बार चौकार. नितीन मात्र पुन्हा एक बार बॉल मारतो. तयार स्ट्राईक करल फलंदाज अजिंक्य यांच्यासाठी हा चेंडू पाहायला मिळतो. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते तब्बल 34 धावा. 17.00 सरासरी गाठले. धावफलकावर 34 धावा जमा केल्यात हेल्फा संघाने. विजय आणि अजिंक्य या 2 सलामीच्या जोडीने चांगला खेळ केला आपल्या संघासाठी. कोट्यातील पुढचा गोलंदाज नितीन, ऑन ट्रॅक फलंदाज अजिंक्य. आता मात्र चेंडू आला फेकून दिला. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडूवरती हवा प्रहार येतो. षटकार. या षटकाराने धावफलक 6 ने वधारते. बिनगडी बाद. धावफलकावर धावसंख्या येते 40. नक्कीच बिनगडी बाद 40 धावा. सलामीची जोडी पाहायला मिळते. चांगली भागीदारी करताना शांत, संयमी आणि एक चांगली सुरुवात वाखाणणारी कामगिरी पाहायला मिळते. अजिंक्य आणि विजय यांच्या मार्फत आपल्या संघाला जिंकण्याची तडफड या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता मला दुसरा चेंडू फेकून दिला. चेंडू जात आहे नो मॅन्स लाईन मध्ये. हा मॅजिक षटकार. या षटकाराने धावफलक पुन्हा एकदा 6 ने वधारतोय. 46 धावा. बिनगडी बाद 46 धावा. धावफलकावर पाहायला मिळतात. अजिंक्य खटकाळ कळंबोळ टेनिस क्रिकेटला भाऊबली, उत्तम टायरचा ब्रँड अँबॅसेडर, आदित्यप्रिय संघाचा एक आव्हानात्मक एक तडाखेबंद फलंदाज आज मात्र अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी करते आपल्या संघासाठी. आज आपल्या सोसायटीसाठी खेळताना पाहायला मिळतोय. अजिंक्य असेल, नितीन असेल, दोन्ही फलंदाज कळंबोळ टेनिस क्रिकेट चांगले खेळतात. आज मात्र आपल्या सोसायटीसाठी दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या संघातून खेळताना पाहायला मिळतोय. नितीनवर हल्ला चढवला गेलाय. 2 चेंडूवर सलग 2 षटकार. येणारा 3रा षटकार येईल का? दुसरी हॅट्रिक षटकाराची पूर्ण करेल का अजिंक्य फलंदाज? कारण रोशन रुपेश यांनी पहिली हॅट्रिक जरूर पूर्ण केली गेली होती. आता अवंतर रूपाचा धाव आणि अवंतर धावेनिशी एक धावफलक 1 ने उधारतोय. बिनगडी बाद 47 धाव पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी, पहिली मोठी भागीदारी पाहायला मिळते हंस धोनी प्रीमियर लीग मध्ये. एक देखणं आयोजन असले त्या आयोजनात ही भागीदारी पाहायला मिळतो. डायरेक्ट पाहायला जेल, आणि हे जेल किती महत्वाची. नितीनला शेवटच्या क्षणाला माहित होतं, पण चूक आणि या चुकीची किंमत येणाऱ्या 5 षटकापर्यंत मात्र मोजावी लागेल. कारण नितीन मात्र जर पाहायला गेलं तर एक असा अवल्य आहे, एक असा खेळाडू ज्याने आतापर्यंत खूप चांगल्या कॅचेस पकडलेत आपल्या संघासाठी, रॉयल कळंबोळ संघासाठी. आज मात्र सोसायटी प्रीमियर लीग खेळताना कुठेतरी नक्कीच झेल होता. शेवटच्या मात्र नजर चुकली आणि चेंडू भूमीला दान झाला. जीवदार भेटते फलंदाज अजिंक्य यासाठी. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज नितीन. आता चेंडू सगळे खेळ काढला पाहत आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जरूर अडवला गेला. 1 आणि 2 धाव पूर्ण केला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दत्ता भाऊ यांच्या मार्फत. अप्रतिम कामगिरी. त्यांना पाहायला चेंडू आपल्या आवाक्याच्या बाहेर जरूर आहे, पण आपण चेंडूला अडवू शकतो आणि
टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. L5 संघाचं चांगली भागीदारी, 50 धावांची 8 भागीदारी पाहायला मिळते दोन्ही फलंदाज अजिंक्य आणि फलंदाज विजय यांच्या मार्फत. आता मात्र चेंडू माहिती हिट आल्या षटकार लगावला गेला. फलंदाज विजय आग ओकणारी फलंदाजी अजिंक्य आणि विजय यांच्या मार्फत पाहायला मिळते. 56 धावांची नाबाद भागीदारी, दोन्ही फलंदाज सलामीची भागीदारी पाहायला मिळते. सर्वोत्कृष्ट धावसंख्या ह्या सामन्यात उभारेल का L5 संघ? कुठेतरी आपण पाहायला गेलं तर नक्कीच L4 संघाने 57 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर E4 संघाने मला वाटतं काहीतरी 60 धावा केल्या. आता मात्र L5 संघ देखील आणि बाद फलंदाज विजयाच्या पारीचा मात्र अंत. आपण पाहतो नॉन स्ट्रायकर फलंदाज मुस्ताफा गेले अनेक वर्ष संघर्ष क्रिकेट क्लब कळंबमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. असा मुस्ताफा आता मात्र आपल्याला नॉन स्ट्रायकरवर दिसतोय. स्ट्रायकवर फलंदाज अजिंक्य खटका, ज्याने गणेश गोलंदाज म्हणून गणेश पाहायला मिळतोय. कोट्याची पहिला चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य खटका पाहायला मिळतो, ज्याने खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. अप्रतिम मारा केला विजय आणि अजिंक्यने मिळून, त्याचा परिणाम धावफलकावर पाहायला मिळतोय. 3 षटक पूर्ण. आता माझा चेंडू हवेत पाहूया. झेल आणि या झेलची किंमत पुन्हा 3 आणि सुरेख झेल पूर्ण करते. बाद फलंदाज अजिंक्यची मात्र खेळ संपुष्टामध्ये येते. 2 गडी 2 फलंदाज मात्र बाद झाले. L5 संघाचे धावफलकात धावसंख्या 2 गडी बाद. 56 धावा 56 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 गडी बाद. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज गणेश चांगली कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर जरूर अजिंक्य सारखा फलंदाज मात्र बाद होते. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज अथर्व 2 गडी बाद झाले. धावफलकात धावसंख्या 56 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची फेक अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा मारा करते गोलंदाज गणेश. अप्रतिम गोलंदाजी करतोय. फास्ट चेंडू स्लोअर चेंडू वारंवार चेंजेस करतोय बॉलिंग मध्ये आणि चांगली गोलंदाजी करते गणेश आपल्या बॉलिंग मार्फत. निर्धाव चेंडूची फेक करतोय. सरळ दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज गणेश. आता मात्र फुटो चेंडू पाहूया. झेल चेंडू हवेत. अनेक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज मुस्ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मुस्ताफाने गेले अनेक वर्ष चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आज मात्र त्याला फलंदाजी संधी मिळाली. आज चांगली फलंदाजी मुस्ताफाच्या मात्र पाहायला मिळेल का? पहिला चेंडू निर्धाव चेंडूची फेक गणेश प्रतिमारा करतोय. एक चांगलं षटक कमबॅक षटक पाहायला मिळतं गणेशाच्या मार्फत. धावफलकाला 3 गती प्राप्त झाले. 2 गडी बाद. अजिंक्य बाद झाला, त्यानंतर विजय बाद झाला. पण धावफलक मात्र स्थिरवलं गेलाय. धावफलकात धावसंख्या 2 गडी बाद. 57 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज गणेश. आता मात्र मुस्ताफा चेंडू फेकून दिला. झेल आणि बाद. सुरेख झेल देखील टिपला गेला आणि फलंदाज मुस्ताफा खेळाचा मात्र अंत होते. तिसरा हादरा बसतोय
एलपाय संघाला धावफलक मात्र स्थिरावतोय. धावफलकावर धावसंख्या ती अभिजित पाहायला मिळतो. नवीन बॅट्समन आपल्याला नक्कीच धावफलक पूर्णपणे स्थिरावला गेला. गणेश चांगले कमबॅक करण्यासाठी देखील राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावफलकावर धावसंख्या 57 धावा. गणेशने 4 चेंडू फेकलेत. चांगली कामगिरी केली. एकच धाव फक्त बहाल केला असा गोलंदाज गणेश मात्र चांगली कामगिरी करतोय. स्लोवर चेंडू, निर्धाव चेंडू फेक, षटक संपती घोषणा. अप्रतिम षटक. एक धाव जरूर दिली गणेशासारखे गोलंदाज, पण 2 महत्वपूर्ण बळी घेतले गणेशने आणि एक चांगला कमबॅक षटक राहिला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते 57 धावा. तर पाहतो अंतिम महत्वपूर्ण षटक विरोधी गोलंदाज दत्ता भाऊ यांना पाहायला मिळतो. तर ऑन स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळतो. फलंदाज आपण पाहायला गेलं 3 षटक चांगलं खेळले. अजिंक्य आणि विजय याच्या मार्फत झाले. 57 धावांची तब्बल 56 धावांची भागीदारी पाहायला मिळते. नंतर मात्र फक्त एकच धावफलकावर पाहायला मिळते. मागील षटक गणेशने खूप चांगलं षटक फेकलं, 1 धाव दिली आणि 2 महत्वपूर्ण बळी घेतले. आता मात्र दत्ता भाऊ आपल्या बॉलिंग मार्फत तयार. स्ट्राईकवर फलंदाज. पहिला चेंडू पाव्या हवेत झेल स्वतः गोलंदाज आणि सुरेख झेल पूर्ण केला आपल्या फॉलो मध्ये. बाद होते फलंदाज. मोठा हातला बसेल पाय संघाला. दत्ता भाऊ मात्र आपली भूमिका चोख पार पाडतोय. नक्कीच संघनायक नितीन महातेन जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला सार्थक गोलंदाजी करतोय दत्ता आपल्या बॉलिंग मार्फत आणि एक सुरेख गोलंदाजी करते. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतोय. धावफलक मात्र स्थिरावते. धावफलक धावसंख्या 57 धावा. चार गडी बाद 57 धावा. शिवाजी पुढील फलंदाज शिवाजी आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वर तर गोलंदाज म्हणलं गोलंदाज दत्ता. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अभिजित धुमाळ साहेब यांना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कोटीतील पुढचा चेंडू. नक्कीच कुठेतरी स्थिर गती धावांची ती गती वाढता आलेख होता त्याला मात्र लगाम घातलाय गोलंदाज गणेश, गोलंदाज दत्ता भाऊ यांनी. नक्कीच अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी. ज्या कामगिरीची आवश्यकता होती आपल्या संघाला ती कामगिरी मात्र पूर्ण पार पाडतात दोन्ही फलंदाज, दोन्ही गोलंदाज. आता सुरेख चेंडू हलकारा त्यांनी खेळून काढला. 1 धाव पूर्ण आणि थोडं मिस फिल्डिंग पाहायला मिळते. अंबल झाला आणि 2 धावा मात्र पूर्ण करत दोन्ही फलंदाज. या 2 धावेने धावफलक 2 ने वधारतोय. बऱ्याच वेळाने बऱ्याच काळाने धावफलक 2 ने वधारतोय. धावफलक धावसंख्येत 59 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज दत्ता यांच्या मार्फत. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धाव चेंडू फेक. गोलंदाज आपली भूमिका मात्र चोख पार पाडतोय. स्वतःने संघनायकांनी दर्शवलेला विश्वास मात्र सार्थक ठरवतोय. धावफलक मात्र स्थिर होतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही. 4 गडी बाद 59 धावा पाहायला मिळतात. कोर्टातील पुढचा चेंडू. सुरेख कामगिरी करते. अप्रतिम चेंडू. कोणत्या प्रकारचा फलंदाज उत्तर नाही. डावखुराचा फलंदाज निर्धाव चेंडूची फेक मात्र पूर्ण करते गोलंदाज दत्ता भाऊ. 4 चेंडू 2 धाव बहाल केला. अप्रतिम कामगिरी करतो आपल्या संघासाठी. सरळ 3रा चेंडू देखील निर्धाव फेकतोय. 5 चेंडू फेकले गेलेत. फक्त 2 धावा बहाल केल्यात. अप्रतिम कामगिरी. एक महत्वपूर्ण बळी घेतलाय गणेश नंतर दत्ता भाऊने देखील सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी. धावफलकावर धावसंख्या 59 धावा. 4 गडी बाद 59. तर मात्र 1 धाव आणि 1 बाद. 59 धावा करून 7 धावांचं आव्हान उभं ठेवलंय E3 संघासमोर. 60 धावा 59 धावा जमा केल्या एलपाय संघाने आणि
E1 आणि L2 या दोन्ही संघात संगणक विनंती असेल आपण नाणेपेक्षा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. E1 आणि L2 L2 आणि E1 दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण कॉम बॉक्स मध्ये यायचंय. E1 संघाचा संगणक आणि L2 दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 59 धावा जमा केल्यात अजिंक्य खटकाळ एल्पा या संघाने आणि E3 संघासमोर 60 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. विनंती असेल पुढील मॅच होणारा सामना E1 आणि L2 दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. E1 आणि L2 दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. यानंतर होणारा सामना लीग स्टेजल मधील पुढील सामना आपण पाहतोय E1 विपक्ष L2 दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. E1 संघाचे संगणक सचिन बोराटे आपण जर असाल तर याचे आपण थोडं नाणेफेकीसाठी आपण पाहता आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण आहात. विनंती असेल E1 संघाचे संगणक तदनंतर L2 संघाचे संगणक विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच 59 धावा जमा केल्यात एल्फा संघाने आणि 60 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. नितीन म्हात्रे आणि कंपनी E3 या संघासमोर आपण पाहायला गेलं तर नक्कीच चालू हंस प्रीमियर लीग मधील 5वा सामना रंगताना पाहायला मिळतो आपल्याला दोन बलाढ्य संघादरम्यान.
नक्कीच ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं फलंदाज रॉयल कैमूर संघाचा कोहलीपुरा नितीन म्हात्रे, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतं रोशन, तर गोंडज विजय आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने खूप चांगला खेळ आपल्या बॅटिंग मध्ये केलाय तो विजय. आता मात्र गोलंदाजी महिलावर पाहायला मिळतोय व्यक्ती कोट्यातील पहिला आणि संघ कोट्यातील पहिल्यासाठी घेऊन येतो गोलंदाज विजय. सुरेश चेंडू पाहायला गेला नितीन म्हात्रे आला पहिला जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराला धाव संख्येचा श्रीगणेश होतोय. धाव फलक 4 सुरू करतोय फलंदाज नितीन. वेल्टो संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आपण धन्यवाद. आपला निर्णय बॉलिंग आपण यानंतर तयार राहायचा आहे. आपण पाहायला गेलं फलंदाज नितीन म्हात्रे असे संत सावध सुरुवात करतो. नितीन म्हात्रेला माहिती आहे ह्या मॅचेचं महत्व काय आहे, हा सामना किती जिंकण्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे नितीनला माहिती आहे. तो स्वतः संघनायक आहे, चांगली भूमिका खेळतो आपल्या संघासाठी. पहिला चौकार जरूर रागवलाय, त्यानंतर मात्र एकच कोट्यातील फुलचा चेंडू गोलंदाज विजय ऑन ट्रॅक फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र अवंतर चेंडू जरूर असणार आमचे पंच देखील कवायत करतात भरवणात. या धावसंख्येने एकने भर पडते. अवंतर रूपाची एक धाव मात्र मिळते संघाला. या धावसंख्येने एकने भर पडते. धाव फलकात धावसंख्या बिनगरीबाद 5 धावा. गोलंदाज विजय कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज 6. रिव्हर्सस्वीप मारण्याचा प्रयत्न सफल ठरतो आणि झेल मात्र शेवट क्षणाला जरूर सुटला गेलाय आणि एका धावेने धावफलक मात्र एकने वधारतोय. धाव फलकात धावसंख्येने 7 धावा. बिनगरीबाद 7. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज विजय यांचा. ऑन ट्रॅक मध्ये फलंदाज नितीन म्हात्रे स्वतः संघाचा संघनायक. इथली संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतो नितीन. 7. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज विजय. आता मात्र नितीन आपले स्पष्ट केल्यात. जबरदस्त माइट हिट पाहायला मिळतोय. या षटकाने धावफलक मात्र 6 ने वधारतोय. बिनगडीबाद 13. धाव फलकात धावसंख्या बिनगडीबाद 13. नक्कीच या 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकात धावसंख्या 13. नक्कीच सन्मान्य अतिथी तावडे साहेबांचं देखील आगमन होते. आपलं देखील आयोजकाच्या वतीने मनापासून हार्दिक आभार पाहायला मिळतो. नक्कीच मान्यवरांची मानदी आल्यास आपण पाहतोय हिंदुस्थानी प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धे दरम्यान पाहायला मिळते. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज विजय ऑलटाईम फलंदाज नितीन. आता मात्र चेंडू कुठेतरी फासा टाकला. जर मासा का लागतो का पण नाही. शेवटच्या चेंडूला चेंडू मात्र जमिनीवर दान पाहायला मिळतोय. पाहायला गेलं सुरेख चेंडू टाकला होता. हलका चेंडू स्लो चेंडू फेकला होता विजय याने. कुठेतरी नक्कीच चकवण्याचा प्रयत्न होता. नितीनचा चेंडू हवेत देखील गेला पण झेल मात्र सुटलाय. एका जीवदान जर पाहायला मिळते नितीन मात्र स्वरूपात. ई3 संघाला धावफलक मात्र 1 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या ती बिनगडीबाद 14. आता माझा सुरेख चेंडू विजय चांगला कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची फेक करतोय. पंचांजवळ अपील जरूर केले गेले. पंचांवर अपील आणि पंच मात्र विचार विनिमय करतात. खेळाडूंना पंच निर्णय डाव चेंडू.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद. आपण पाहतो नक्कीच मुस्ताफा बॉलिंग मार्फत पाहायला मिळतो. वैयक्तिक कोटीतील पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज मुस्ताफा. ऑन स्ट्राईक पाहते फलंदाज नितीन म्हात्रे यांना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 14. 60 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. हा आव्हानाचा यशस्वीरित्या पाठला करेल का इथली संघ? पहिला सामना जरूर जिंकलाय. हा सामना तितकेच महत्त्वाचा असताना इथली संघासाठी देखील. आणि कशा प्रकारे फलंदाजी करते फलंदाज नितीन म्हात्रे याची सर्व सामन्याची सर्व जिम्मेदारी असणार नितीन म्हात्रे. फुटो चेंडू हलक्या चाटून काढला जरूर. नो मॅन्स लँड म्हणजे चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. हंस आणि प्रीमियर लीग चौकार. या चौकारने धावफलक मात्र 4 वधारतोय. धावफलक 4 हट्टा राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद. कोट्यातील फुटचा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतात. जोरदार अपील लाऊड अपील पंचांना पाहायला मिळते. पंचांनी अपील जोर फटलेले निर्धाव चेंडूची फेक. मुस्ताफा चांगली कमबॅक गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर जर चौकार आलाय त्यानंतर मात्र कमबॅक करणं मुस्ताफाला देखील माहिती. पण नितीन म्हात्रे यांच्यासाठी सामना देखील तितका महत्वाचा आहे. कारण पहिला सामना जरूर जिंकलाय. जो सामना आता नितीन म्हात्रे जिंकेल की अजिंक्य जिंकेल यात लढत पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हलक्या तडून काढला जरूर. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील. एका धावेची धावफलक 1ने वधारतोय बिनगडी बाद. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खूप चांगलं गोलंदाजी पाहायला मिळतं. गोलंदाज मुस्ताफा यांच्या मार्फत 3 चेंडू फेकले गेलेत. 5 धावा बहाल केल्यात. 1 चेंडू निर्धाव फेकला गेलाय. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज रोशन. स्लोअर चेंडू होता. चेंडू पायावर जोर आदळलाय. जोरदार अपील नक्कीच पंचमात तटस्थ पाहायला मिळतात. चांगली पंचांची कामगिरी लेग बाजू स्वरूपात ही धाव मात्र मिळते संघाला. या धावनेशी 1ने धावफलक हलता जातोय. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद. 20 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज मुस्ताफाचा. ऑन स्ट्राईक फलंदाज नितीन म्हात्रे याला पाहतोय. 7 धावांचं आव्हान पार करायचंय. नक्कीच सुरेख चेंडू स्लोअर चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक नाही तिकडे आणि पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. आणि प्रीमियर लीग चौकार. या चौकारने धावफलक मात्र 4ने वधारतोय. गोलंदाज मुस्ताफावर मात्र आक्रमण केलं जातंय. या धावसंख्येत 4ने भर पडतोय आणि धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद. 24 धावा. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 24. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावफलकावर धावसंख्या येते 24 धावा. आता माझा सुरेख रिव्हर्स फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार फलंदाज नितीन म्हात्रे याच्या बॅटमॅन पाहायला मिळतोय आणि चौकार. चौकारने धावफलक मात्र हलता राहतो. 1 बिनगडी बाद. 2 षटक पूर्ण. धावफलकावर धावसंख्या येते 28 धावा. जर पाहायला गेलं तर नक्कीच 7 धावांचं आव्हान उभं ठेवलं होतं. 2 षटकांमध्ये पहिले 28 धावांची बहारदार कामगिरी केली फलंदाज नितीन आणि फलंदाज रोशन यांच्या मार्फत पाहायला मिळते. नक्कीच प्रति षटक 14.00 सरासरी पाहायला मिळते. 28 धावा.
पंचांना विनंती, आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. सुरेख सुरेख गोलंदाजी आपण पाहिलं, त्या गोलंदाज पैसे हाताळलं गेलं. विजय आपल्याला पाहायला मिळतो. विजय बॉलिंग मार्फत ज्यांनी पहिल्या षटक फेकत 14 धावा दिल्या, तो विजय आता मात्र पुन्हा एक बार त्याला आमंत्रित केले गेलंय. ऑन स्ट्राईक मध्ये फलंदाज रोशन याला 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फक्त धावसंख्या 28 धावा येणाऱ्या 24 चेंडू मध्ये, अजून सुद्धा माफ करा 18 चेंडू मध्ये 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असणार नक्कीच E3 संघाला. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जोरदार अपील 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 पंचमात असतं नक्कीच. निर्धाव चेंडूची फेक, गोलंदाज विजय आपली कामगिरी चोख पार पाडतोय. विजय दुसऱ्यासाठी फेकला गेलाय, दुसरी गोलंदाजी करतोय विजय आपल्या वैयक्तिक कोट्याच्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करतोय. संघाकडे विश्वास जिंकतोय. गोलंदाज विजय आज आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करतोय. अप्रतिम खेळ देखील फलंदाजी देखील केली विजय याने. आता मग निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. स्ट्राईकवर फलंदाज रोशनला फक्त एक धाव करून द्यायची गरज आहे आणि नितीनला वारंवार स्ट्राईकला ठेवायचं, तर हा सामना नक्कीच E3 संघ देखील जिंकू शकतो. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची गरज नाही रोशनला, त्याने फक्त एक सिंगल स्ट्राईक करून नितीनला द्यायचं आणि त्यानंतर नितीन आपली भूमिकेमध्ये चोख पार पाडते. पण रोशन मात्र कुठेतरी अनसक्सेसफुल ठरते आणि निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. गोलंदाज विजय मात्र चोख आपली भूमिका पार पाडतो. सरक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. कोर्टातील फुटचा चेंडू, ऑन स्ट्राईक फलंदाज रोशन, फुटा चेंडू फेकून दिला. जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषी फायर आणि झाली प्रीमियर लीग चौकार. या चौकारने धावफरक मात्र 4 ने વધારतोय. बिनगेट बाद धावफरक धावसंख्या येते 32 धावा. सुरेख कामगिरी करते. अप्रतिम चेंडू, वारंवार उचली घेणारा चेंडू आपण पाहायला गेलो तर विजय नाविन्यपूर्ण कामगिरी करते आपल्या संघासाठी. खूप सुरेख अप्रतिम फेकी करते गोलंदाजी मार्फत आणि निर्धाव चेंडू फेकतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफरक धावसंख्या 32 धावा. कमबॅक करण्यासाठी पाहायला मिळते गोलंदाज विजय याच्या मार्फत. आता मात्र सुरेख चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सफल ठरतोय. अजिंक्य आपली भूमिका चोख पार पाडतोय. निर्धाव चेंडूची फेक, गोलंदाज फुटचा आणि शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज विजय पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 4 धावा दिल्या. चांगलं कमबॅक करणं षटक पाहायला मिळतंय. कोणत्या प्रकारचं नितीन मात्र स्ट्राईकवर आणून दिलं नाही. चांगली कामगिरी करते गोलंदाज विजय पाहायला मिळतो. रोशन कुठेतरी 5 चेंडूत एकच चौकार खेचलाय. धावफरक धावसंख्या ती बिनगडी बाद 32 धावा पाहायला मिळतात. कोट्यातील शेवटचा चेंडू, ऑन स्ट्राईक फलंदाज रोशन पाहायला मिळतो. गोलंदाज म्हणून गोलंदाज
सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, कमबॅक करण्यासाठी राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये, संपूर्ण सामन्यांमध्ये तब्बल 6 चेंडू फेकले, फक्त 4 धावा दिल्या. गोलंदाज विजय अप्रतिम कामगिरी करतोय. धावफलक मात्र स्थिरावतोय. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 षटकाचा खेळ संपलाय. बॉलर 32 धावा धावफलकावर, 32 येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 4 गोलंदाज कंपल्सरी करावे लागतील. आयोजकांचा नियम आपण पाहतो. या संपूर्ण नियमावलीत चाललेली स्पर्धा हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व दुसरे, पर्व अभिमानाचे स्पर्धा अभिमानाचे आपण पाहतोय. हंसध्वनी प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीने आयोजित केलेली सोसायटी प्रीमियर लीग. आपण पाहायला गेलं तर नक्कीच भारतात पहिली IPL खेळली गेली, इंडियन प्रीमियर लीग. त्यानंतर अनेक टेनिस क्रिकेटर देखील आपण पाहिलं ISPL स्पर्धा खेळताना. इंडियन स्टेट प्रीमियर लीग कोट्यवधींची पारितोषिक स्पर्धा देखील लावली गेली. त्यानंतर मात्र छोटे स्पर्धा छोट्या गावांमध्ये आले. त्यानंतर आता मात्र सोसायटीमध्ये स्पर्धे स्वरूप. आजचे क्रिकेट हा मनाला वेळ लावणारा खेळ आणि खेळात आता मात्र सोसायटी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण सोसायटीची एकता पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. त्याचं कारण हंसध्वनी प्रीमियर लीग स्पर्धा दुसऱ्या पर्वात देखील आगमन करताना पाहायला मिळतंय. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 28 धावा 12 चेंडू. फलंदाज नितीन म्हात्रे सर्व सामन्याची जिम्मेदारी मात्र सांभाळतो. ऑन स्ट्राईक सलामीचा फलंदाज अजून देखील स्ट्रायकरवर पाहायला मिळतो. पहिला चेंडू आपल्या फळातून तटून काढला. 1 धाव जरूर पूर्ण केली गेली आणि विजय गॉल आणि एका धावावर समाधान मानलं गेला. कोणते सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. येणारे 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज हर्षल आपण यांना पाहतोय की त्यांच्या देखील डाव्या हाताला दुखापत जरूर झाले, पण आपली कामगिरी हर्षल देखील मात्र आपल्या संघासाठी आज आपल्या सोसायटी प्रीमियर लीग आपल्या संघास जिंकण्यासाठी देखील त्यांनी जीवाची बाजी लावताना पाहायला मिळतोय आणि अवंत रूपाची 1 धाव मात्र मिळते संघाला. E3 संघाला या अवंत धावेने धावफलक 1 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या बिनगडी बाद 34 धावा, 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. आता मात्र रोशने आणि जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार धावफलक मात्र 4 ने वधारतोय. या धावसंख्येत 4 ने भर पडते. धावफलकात धावसंख्येत बिनगडी बाद 38 धावा पाहायला मिळतात. धावफलकावर नक्कीच 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी E3 संघाला 22 धावा 10 चेंडू. गोलंदाज हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कशा प्रकारे हा सामना स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू खेळून पाडलाय. नक्कीच 1 धाव पूर्ण करणारे फलंदाज. ओव्हर समीकरण 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच या संपूर्ण सामना दरम्यान सलामी जोडे फलंदाज रोशन आणि फलंदाज नितीन म्हात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली जिम्मेदारी घेतली नितीनने आपल्या खांद्यावर. स्वतः संघाचा संघनायक आहे आणि आपलं प्रतिनिधित्व आता मात्र करतो नितीन आपल्या संघासाठी. तर यष्टीच्या मागे देखील अजिंक्य वारंवार सुधारणा करतो आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये, कारण दोन्ही कळंबोली टेनिस क्रिकेटतील एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आज सोसायटी प्रीमियर लीग दरम्यान. आता माझा चेंडू जबरदस्त कवटाचा फटका पाहायला मिळतो. फलंदाज नितीन याच्या बॅटिंगमधून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. हा येईल चौकार. उर्वरित समीकरण 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता.
8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी E3 संघाला आपण पाहायला गेलं कुठे तर नक्कीच नितीन म्हात्रे आणि रोशन सलामीचा फलंदाज अजून तग धरून सुद्धा खेळपट्टीवर उभा आहे. त्या प्रकारे अजिंक्यने आणि विजयने फलंदाजी केली तीच फलंदाजी आता मात्र नितीन आणि रोशन देखील करते आपल्या संघासाठी. कुठेतरी 43 धावा धावफलकावर धावसंख्या 43 बिनगडी बाद. आता मात्र चेंडू जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेचे पार आर पार षटकार. या षटकाराने सामन्यात हवा मात्र अंतर धावांचं कमी करण्यात येते. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 49 धावा. 11 पाहिजे ना 11 पाहिजे 7 बॉल 11 नक्कीच पाहायला गेलं तर येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. इथे संघ काही आज दिवसभर चांगली कामगिरी करते. फलंदाज नितीन म्हात्रे पहिल्या सामन्याचा हिरो आता मात्र दुसऱ्या सामन्यात देखील भरदार कामगिरी करते आपल्या संघासाठी. कमबॅक आणि सुरेख चेंडू फेकला गेलाय. धाव चेंडूची फेक 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा धावफलकावर पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे E3 संघाला. 6 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच पंच सामन्याला सुरुवात करायची कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. आपण अलर्ट करायचं खेळाडूंना थोडं सहकार्य करायचं. खूप वेळ गेला सामन्यासाठी. उर्वरित समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. काय सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तब्बल 59 धावा जमा केल्या हेल्फर संघाने. अजिंक्य आणि विजयची अप्रतिम खेळ पाहायला मिळाले. त्यानंतर संघ पूर्ण बॅकफुटवर गेला. त्याचा परिणाम धावफलकावर पाहायला गणेश असतील दत्तभाऊ येथील माध्यमातून खूप चांगली बॉलिंग त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर नितीन म्हात्रेचं योगदान आपल्या संघासाठी. अथर्व अंतिम आणि महत्वपूर्ण जबाबदारी पूर्ण षटक घेऊन होते गोलंदाज अथर्व. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक फलंदाज रोशन पाहायला मिळतो आपला स्ट्राईक हँडवर्क. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज रोशन तर नॉन स्ट्राईकला सलामीचा फलंदाज नितीन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. कोट्यातील पहिला चेंडू कट. 9 चेंडू पंचाने मात्र दंडित केले गेलाय. 9 चेंडूचा इशारा. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नक्कीच उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण जर पाहायला गेलं तर पंचांची कटाक्ष नजर या संपूर्ण सामन्यात पाहायला मिळते. ओव्हर स्टेप गोलंदाज पंचांनी त्याला मात्र दंडित घोषित केले. 9 चेंडू अवंत रूपाची 1 धाव मात्र मिळते संघाला. या अवंत धावण्याची अर्धशतक पूर्ण करतो इथली संघ. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक फलंदाज नाबाद. अर्धशतकीय भागीदारी दोन्ही फलंदाज नितीन आणि फलंदाज रोशन यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाज अथर्व. नक्कीच पाहायला गेलं तर फलंदाज नितीन मात्र 13 बॉल 36 धावांवर खेळतो. तर रोशन देखील त्याला 7 मात्र देतोय. आणि सुरेख चेंडू तटून काढला. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. 5 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच नितीन म्हात्रेला सामन्याचं महत्व माहिती आहे.
सलामीचा फलंदाज रोशन आणि नितीन अजून देखील खेळपट्टीवर उपस्थित पाहायला मिळतं आपल्याला, कारण हा सामना इतका महत्वाचा आहे. आज आपण कळंबोलीभर पाहिलं, कळंबोलीच्या बाहेर देखील दोन्ही फलंदाज क्रिकेट खेळतात, पण आज आपल्या सोसायटीसाठी दोन्ही फलंदाज अजिंक्य आणि फलंदाज अजिंक्य आणि फलंदाज नितीन पाहायला मिळतं. उर्वरित समीकरण 9 चेंडूची गरज 5 धावांमध्ये 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. गोलंदाज अथर्व पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू हवेत पाहावा. झेल, हा झेलचं महत्व. विजय आणि विजय. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र भूमीला दान होते. हा झेल सोडलाय की मॅच सोडली येणाऱ्या नक्कीच 4 चेंडूमध्ये स्पष्ट होईल, कारण ह्या झेलचं महत्व जेवढं होतं जेवढं की टाटा शेअर्स किंमत असेल, आणि तो झेल मात्र भूमीला दान केला. विजय अप्रतिम खेळाडू, अप्रतिम कामगिरी केली, जीवाचं रान करून खेळला, तन मन धनाने क्रिकेट खेळतोय, पण मात्र एक छोटीशी चूक खूप महागात पडली की काय, कारण नितीन म्हात्रेचा फलंदाज बाद होण्याची गरज होती L5 संघाला. इतर संघ देखील प्रार्थना करत असेल देवाकडे, कारण पाहायला गेलं तर नितीन म्हात्रे सकाळच्या नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ आज दिवसभरात नितीन म्हात्रेने केलाय. अतिशय कठीण परिश्रम करतोय आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी, त्याला मात्र यश देखील प्राप्त होतोय. आता मात्र चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. वाईट हिट चौकार, हळद प्रीमियर लीग चौकार. या चौकाराची धावफलक मात्र 4 ने धारतोय. धावफलकात धावसंख्या होती बिनगडी बाद. उर्वरित समीकरण 3 धावा आणि 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. इतर संघाला धावफलकात धावसंख्या 57 धावा. नितीन म्हात्रे काय सुरेख खेळ खेळला आपल्या संघासाठी, त्याने 15 चेंडू 42 धावांची खेळ जबरदस्त मॅरेथॉन इनिंग्स आखडला आज आपल्या संघासाठी. सलामीचा फलंदाज अजून देखील 5व्या षटकात देखील ऑन स्ट्राईकला उपलब्ध पाहायला मिळतोय. एक चांगली जमेची बाजू इथली संघासाठी, कारण उर्वरित समीकरण 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना होता कुठे आलाय कुठे. खूप चांगलं कमबॅक, खूप चांगलं षटक पाहायला मिळलं नक्कीच मागील आपल्या. त्यानंतर मात्र या षटकात देखील खूप साऱ्या चुका झाल्या, त्याचा परिणाम मात्र धावफलकावर. हा सामना जिंकलाय चौकाराने फलंदाज नितीन म्हात्रे. मॅन इन फॉर्म पाहायला मिळतोय नक्कीच. तब्बल 16 चेंडूमध्ये 46 धावा जमा केल्या. नितीन म्हात्रे स्वतः एकटा लढला आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला, त्याचा देखील हार्दिक अभिनंदन. त्यानंतर L5 संघ अजिंक्य आणि विजय खूप चांगला खेळ देखील खेळला. आपण देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इवन संघ आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. इवन नक्कीच मागील सामन्याचा सामना बीच